तेव्हा वाटलं या बातम्यांची म्हणजे ह्या बातम्यांमधला बोगसपणा हा तेव्हा कळाला ज्यावेळेस ओमराजे निंबाळकरांचं नाव घेतलं. मीडियाने म्हणजे मीडियावरच्या ह्या बातम्यांना लोकांनी तेव्हाच बोगस समजलं. ओमराजे निंबाळकरांचं नाव घेतलं, फसले. कैलास पाटलाचं नाव, फसले. तुम्हाला राजन साळवी असतील, भास्कर साहेब जाधव असतील, ही सगळी नावं घेऊन मीडिया आपलं हसू करून घेत आहेत. अगदी वैभव नाईकांचं नाव घेतलं. म्हणजे कशा प्रकारे तुमच्या आणि काही काही प्रवेश तर असे सांगायचे 2 महिन्यांनंतर प्रवेश होणार आहे याच्या उपस्थितीत, पण तारीख कधीची? 2 महिन्यांनंतरची. याचा अर्थ 2 महिन्यांपर्यंत त्या व्यक्तीच्या नावाखाली संभ्रम तयार ठेवायचा. याचा त्रास शिवसैनिकांनो, ज्यावेळेस एखादं माध्यमावर नाव येतात तर तुम्हालाही त्याचा दोष देता येऊन म्हणजे चालणार नाही, कारण आपण ती परिस्थिती पाहतोय. आपण पाहतोय की कसं एखाद्याचं नाव येतं, 4-5 दिवसांतर आपण नाही 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 म्हणतो, नाही जाणार, 5व्या दिवशी प्रवेश झालेला असतो. त्यामुळे आपलाही त्यात दोष नाही. पण हे असं झालेलं आहे की मला बघा ना, ती म्हणजे एक मी तुम्हाला ते उदाहरण थोड्या वेळाने देईलच, पण असं झालंय की आपण आपल्या आमदारांना स्वतःहून हा त्रास देतो. कित्येक आमदार त्यानंतर आपला फोन स्विच ऑफ करतात, कारण लोक ज्या वेळेस प्रश्न विचारायला लागतात, ही जी बातमी आम्ही ऐकतो ही खरी आहे का, ही खरी आहे का, याच्यात हो म्हणणं किंवा नाही म्हणणं ह्या दोनही मध्ये त्या आमदाराला किती त्रास होत असेल की नाही, ही बातमी खरी नाही. मुळात आपण आपल्या आमदारावर आपला एवढा विश्वास असला पाहिजे की नाही, माझा आमदार हे अशा प्रकारचं पाऊल उचलणारा नाहीये, एवढा विश्वास आपल्या आमदारावर असला पाहिजे. शिवसेनेचे हे 20ही निष्ठावंत मावळे, हे मशालीच्या जीवावर निवडून आलेले हे शिवसेनेचे निष्ठावंत मावळे, हे कालही भगव्याशी इमान राखून आहेत, आजही आहेत आणि भविष्यातही राहतील. शिवसैनिकांनो, ही मानसिक एक स्ट्रॅटेजी खेळली जाते. तुमच्या आमच्या मनाशी ही स्ट्रॅटेजी खेळली जाते. खासदारांची नावं घेतली जात आहेत. 6 खासदार संपर्कामध्ये, 6 म्हणजे नावं सांगायची नाहीत, फक्त 6. तांत्रिक म्हणजे किती, 9चा आम्हाला 1/2 काढायचा आहे, 6चा आकडा. बरं, 6 मध्ये कोण सगळ्यात पहिले खासदार कोण बरं, हे माहित नाही. मग तुम्हाला सगळ्या मग ओमराजेंपासून ज्यावेळेस सुरुवात केली तिथं त्यांचं बिंग फुटलं. ओमराजेंचा मला काल परवाचा धाराशिव मधनं एक व्हिडिओ मी पाहण्यात आला. अतिशय सुरेख त्यांनी सांगितलं, ज्यावेळेस या जगाचा निरोप घ्यायचा असतो ना, त्यावेळेस हात मोकळे असतात आणि खाली राख राहिलेली असते. ती राख लोक पाहत नाहीत, पण त्या व्यक्तीची म्हणजे राख ज्या व्यक्तीची झाली आहे त्या व्यक्तीने तिच्या उभ्या आयुष्यात काय कामं केली आहेत ना, ती कामं पाहिली जातात, त्याचं नाव काय होतं हे पाहिलं जातं आणि त्यानंतर नाव काढलं जातं. तुमच्याकडे किती धन, पैसा, संपत्ती, अडका ह्या गोष्टी पाहिल्या जात नाहीत आणि ह्या गोष्टींवर लोक तुमच्या दहाव्याला सुद्धा येत नाहीत. ज्या व्यक्तीच्या दहाव्याला लाखोंची गर्दी असते, हजारोंची गर्दी असते ना, त्या व्यक्तीने नक्कीच काहीतरी चांगलं काम केलेलं असतं, त्यामुळेच त्याच्या दहाव्याला गर्दी झालेली असते. हे लक्षात घ्यायचं. असो, या थोड्याशा म्हणजे निर्वाणीच्या गोष्टी करतोय, पण थोडंसं माफ करा शिवसैनिकांना, ह्या गोष्टी सांगणं तितकंच गरजेचं असतं. तुम्हाला बघा ना, एक ह्युमन म्हणण्यापेक्षा एक प्राण्यांची टेंडन्सी घ्या. आता ह्युमनला बाजूला ठेवूयात, ह्युमनपेक्षा प्राणी चांगले खरं कधी कधी असं वाटतं. तुम्ही गाढवाच्या, खेचराच्या किंवा घोड्याच्या गळ्यात ज्यावेळेस ते चऱ्हाट बांधता ना, चऱ्हाट किंवा ते दोर बांधता गळ्यामध्ये, तो बांधून घ्यायची इतकी सवय झालेली असतात ह्या प्राण्यांना, त्यांना मोकळा गळा त्यांना सहन होत नाही. एखाद्या वेळेस तुम्ही फक्त बांधायचं नाटक करायचं, त्यांच्या समोर असं बांधतानाचं नाटक दाखवायचं आणि ते चऱ्हाट ओढल्याचंही नाटक करायचं, तो प्राणी आपोआप पुढे चालायला सुरुवात करतो. त्याला असं वाटतं की होय, माझ्या गळ्यामध्ये चऱ्हाट बांधलेला आहे किंवा तो दोर बांधलेला आहे, मला चालायचंय आता. किंवा अगदी मोकळा प्राणी असतो तो, तुम्ही फक्त त्याला बांधून ठेवायचं नाटक करा खाली, तो जागाच सोडत नाही. एवढी सवय झालेली असते. आपल्यालाही आता तशीच सवय होऊ लागलेली आहे की काय माहिती नाही, कारण पहा, गुलामीत राहायची आता एवढी सवय झालेली आहे. तुम्ही मला कधी अशा बातम्या जास्त पाहाल तुम्ही, भाजपाला सोडून लोक जात आहेत. भाजपाची या बाबतीत तारीफ करायला लागेल. भले सत्तेत असतील, सत्तेत नसतील, पण सत्तेत नसताना सुद्धा भाजपाला लोक सोडत नाहीत. भाजपाची जे मूळ भाजपाई आहेत ना, ते आता हे नौके सौख्यांची भाजपा, आता ती भाजपा राहिलेली नाही, ती पूर्वीची भाजपा आता राहिलेली नाही. त्यामुळे आता हे उदाहरण कदाचित तितकंसं चपखल बसणार नाही, पण जुन्या भाजपाची लोक भाजपाला कधी सोडत नव्हती. तुम्ही पाहिला असाल अशी उदाहरणं. आज मात्र भाजपामध्ये तुम्हाला काँग्रेस दिसेल, संबंध काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे पक्ष तुम्हाला भाजपामध्ये दिसतील. अर्ध्या भाजपाची लिडरशिप तर शिवसेनेच्या गेलेल्या काही माणसांनी घडवलेली आहे तिथे. आता मूळ भाजपा राहिलाच कुठे म्हणा, पण
विचार करा, ह्या पक्षांनी आपली माणसं जशी जोडून ठेवली तशा त्या माणसांची आत्म्याची प्रवृत्ती तयार होते त्या पक्षात गेल्यानंतर. शिवसैनिकांनो, तुम्ही आम्ही कुठे कमी पडलो याचा जरा विचार करायला हवा. आताच काल परवाचं ते उदाहरण पहा. त्या कोणी पटेल ताई आहेत, राजोल पटेल ताई, एवढी वर्ष निष्ठावंत म्हणून काढली शिवसेनेमध्ये काही नाही मिळालं. 3 ते 4 टर्मची नगरसेवक पद घेतलं. त्यानंतर मला वाटतं विभाग प्रमुख आहेत त्या. उपनेते, शिवसेनेतलं नेत्यांनंतरचं सर्वोच्च पद हे उपनेते पद आहे. उपनेते झाले शिवसेनेत शिवसैनिकांकडनं मान मरातब मिळाला. आपण प्रत्येक ठिकाणी स्टेजवरून तुमचे विचार आम्ही ऐकले, बऱ्याच ठिकाणी. शिवसेनेच्या निष्ठावंत म्हणत असताना, रणरागिणी म्हणत असताना हे अचानक कुठलं, हे काय सुचलं? आणि त्यानंतर म्हणजे बघा, तुमच्या जाण्याबद्दल वाद नाही, त्यानंतर शिवसेनेच्या शाखांवर दावा ठोकायचे. हे सगळे काय प्रकार आहेत? ते तिथला स्थानिक शिवसैनिक तुमचे टाळे नाही, तुमचं सगळं काही तिथे तोडून बाजूला करून ती शाखा ताब्यात घेईल, त्यात वाद नाही. पण माझा विषय हा इथे असा आहे, काल परवापर्यंत सारं काही योग्य असतं, अचानक अशा कोणत्या ऑफर येतात आपल्याकडे की ज्यातून माणसाचा आत्मा विकला जातो? मी तुमची पदं वगैरे विकणं हे म्हणत नाही, आत्मा विकला जातो. आणि तो आत्मा विकणं म्हणजे मी अनेकदा एक उदाहरण देत असतो. ज्यावेळेस आपण एखादं वाईट कृत्य करून घरी जाल ना, त्यानंतर घरातल्यांच्या चेहऱ्यामध्ये आणि त्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या डोळ्यात नजरेला नजर भिडवण्याची ताकद तुमच्यात असते का? एखादा निर्णय असा घ्यायचा आणि घरच्यांच्या नजरेला नजर भिडवून दाखवायची. ज्यावेळेस तुमची नजर खाली झुकेल, समजून जायचं तुम्ही काहीतरी चुकीचं काम केलेलं आहे. आपण आपल्या घरच्यांच्या म्हणजे पत्नी असेल, पती असेल, आई असतील, मुलं असतील, मोठी मुलं असतील किंवा वडील असतील, ह्यांच्या नजरेला नजर आपण भिडवू शकतो का ही असली वाईट कामं करून? शिवसेनेच्या जीवावर आज एवढं सगळं मिळवल्यानंतर, मान मरातब मिळवल्यानंतर तुम्हाला आज हे सुचतंय, तुम्हाला आज निधी सुचतो. अरे तुमच्या मतदारसंघाला काहीतरी विचारा. मला ह्याच्यासाठी एक उत्तम उदाहरण द्यायची इच्छा होते. सुनील प्रभू साहेबांचं भर विधानसभेत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. मी माझ्या मतदारांसमोर जाईल आणि सांगेल, माफ करा, मला निधी मिळू शकला नाही. मी फक्त विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे, मी शिवसेनेचा आमदार असल्यामुळे मला निधी दिला नाही, त्यामुळे मी तुमच्या विकास कामांना, तिथे दिलेल्या वचनांना मी पूर्तता त्याची करू शकलो नाही, मला माफ करा. मी माझ्या मतदारांसमोर जाऊन ही गोष्ट सांगेल, माझ्या मतदारांना मी ही गोष्ट सांगेल, माझ्या विधानसभा क्षेत्रात जाऊन ही गोष्ट सांगेल, माझा मतदार ती गोष्ट समजून घेईल. तुमचा आमदार म्हणून मी कमी पडलोय, पण मला निधी दिलेला नाही. म्हणजे एवढे आमदार, मुंबई सारख्या विभागामधल्या आमदाराला अगदी 1 कोटीचा सुद्धा निधी दिलेला नाही, फक्त काय तर विरोधी पक्षातला आमदार म्हणून किंवा शिवसेनेचा उद्धव साहेबांसोबत राहिलेला आमदार म्हणून. याला म्हणतात, ही ज्यावेळेस शिवसेनेचे हे जे काळे दिवस आहेत, हे ज्यावेळेस तिकडे लिहिले जातील ना, त्यावेळेस या अशा नेत्यांची नावं सुवर्ण अक्षराने लिहिली जातील. खरंय. आणि ही गोष्ट मी वारंवार सांगत आलेलो आहे. हे पळकुटे आहेत ना, जे गद्दार पळकुटे, ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत आणि निवडणुका लढण्यासाठी त्यांना पैसा पाहिजे, यांच्याकडनं ह्या गद्दारांचे खोके पाहिजेत, आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत. म्हणजे मला हे सुद्धा मी उदाहरण देत असतो की प्रभू श्रीरामांनी ज्यावेळेस रावणाशी युद्ध करण्यासाठी मला वाटतं वानर सेनाच का निवडली असावी. ही असल्या प्रकारची जर 3rd क्लासची माणसं जर त्यावेळेस जर निवडली गेली असती ना, असल्या प्रकारची, तर त्या रावणाची लंका पाहून, ती सोन्याची लंका पाहून हे लढणं विसरले असते आणि ते सोन्याच्या प्रेमात भुलले असते आणि इकडच्या ऐवजी तिकडून जाऊन उभे राहिले असते. खरंच कधी कधी असं वाटतं. म्हणजे काय हा जमाना आहे बघा ना. कालपर्यंत ज्या पक्षप्रमुखांनी तुमचं राजकीय आयुष्य घडवलं, आज फक्त या भारतीय जनता पक्षाच्या त्या प्राणवायूच्या, ऑक्सिजनच्या, त्या व्हेंटिलेटरच्या जीवावर उभ्या राहिलेल्या ह्या शिंदे टोळीला हे सगळे आज जोडले जात आहेत. आणि काय तर कारण हिंदुत्व, म्हणजे सगळ्यात पहिलं कारण हिंदुत्वाचं द्यायचं, दुसरं कारण निधीचं द्यायचं, तिसरं कारण वेळ दिला जात नाही द्यायचं. ही सगळी कारण म्हणजे जाणाऱ्याला कारणांची कमी नसते, जाणाऱ्याला अजिबात कारणांची कमी नसते. खरंच अनेक गोष्टी आहेत. हिंदुत्व, विचार, काँग्रेस, सब झूठ, साफ झूठ. या सगळ्या गोष्टी झूठ आहेत. मला घातलेला मी जो पैसा घालणार आहे निवडणुकांसाठी, तो पैसा घालून सुद्धा मला विजय मिळणार आहे की नाही, म्हणजे माझ्या